नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। नगरसेविका सौ खुशबू मेंढे यांनी मिळणारे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करावे असे मुख्य अधिकारी यांना दिले पत्र। शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी उमरखेड येथील भाजपाच्या प्रभाग क्रमांक 8च्या नवनिर्वाचित नगरसेविका, राज्यातील पहिली महिला सौ खुशबू पवन मेंढे यांनी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 कलम 61(1) अंतर्गत निर्वाचित सभासदांना देय असलेले बैठक भत्ते, नगर परिषदेचे मिळणारे मानधन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये वर्ग करण्यात यावे व या निधीतून गरजू दिव्यांग बांधव व रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरता आर्थिक मदत मिळावी याकरिता उमरखेड येथील मुख्य अधिकारी अजय कुरवाडे साहेब यांना पत्राद्वारे कळविले आहे। असा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे नवनिर्वाचित सौ खुशबू पवन मेंढे यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। पाहूया नगरसेविका सौ खुशबू पवन मेंढे यांनी लोकहित लाईव्ह न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। नमस्कार, मी खुशबू पवन मेंढे, प्रभाग 8ची नगरसेविका। आज रोजी मी मुख्याधिकारी साहेबांना माझ्या बैठकीचा भत्ता मिळतो तो मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात यावा याकरिता मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिले। तो निधी गरजू दिव्यांग बांधव व रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।